मनश्री पाठक आणि दिवाळी गप्पांमध्ये तुमचं स्वागत। खरं तर दिवाळी म्हटली की राजकीय आतिषबाजी ही सुद्धा बघायला मिळते। मात्र मी ठाण्यात आली आणि ठाण्यात मला एक आगळी वेगळी दिवाळी बघायला मिळते। मात्र इथे मला फराळ दिसतोय, फटाके आहेत, नवे कपडे सुद्धा तुम्ही आज वाटणार आहात। मात्र हे फटाके आणि फराळ बघून राजकारणातल्या कुणाची आठवण येते का? तिकडे पलीकडे सुरसुरीपासून हवं तर सुरुवात करूयात। राजकारणात सध्या बोलणारे बरेच सुरसुरे आहेत, बऱ्याच सुरसुऱ्या सुद्धा आहेत। आमच्या ठाण्यामध्ये मला वाटतं की हे सगळे फटाके हे या सगळ्या नेत्यांसमोर कमजोर आहेत। अशा प्रकारचे नेते आमच्या ठाण्यात आहेत, फक्त आवाज करतात, त्याचा काही जास्त इफेक्ट होत नाही। ठाणे हे मुळातच एक फटाक्यांचं केंद्र आहे। फटाक्यांचंच केंद्र आहे, कारण आता आमच्या ठाण्याला भ्रष्टाचाराचं केंद्र म्हटलं जातं आणि त्या केंद्रामध्ये ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या, म्हणजे तुम्ही 1000 कोटी 2000 कोटी 3000 कोटीचे टेंडर आणले आहेत, आम्ही हे करू ते करू, पण ठाणं मागच्या 3.5-4 वर्षात तसंच आहे। काही दिवसापूर्वी फटाके फोडले, हे ठाण्यासाठी अभिमानास्पद नाही आहे। तुम्ही कोणाचा तरी पक्ष फोडलात, कोणीतरी आयुष्याची मेहनत करून बाळासाहेबांनी उभा केलेला पक्ष तुम्ही असा सहज फोडलात, तो वेगळा केला त्यांच्या कुटुंबापासून। हे काही खूप मोठी गोष्ट तुम्ही केलेली नाही आहे। तुम्ही असं सांगताय की तुम्ही इथनं दिल्लीला गेलात आणि दिल्लीमध्ये लढाई जिंकून आलात, असं काही तुम्ही केलेलं नाही आहे। दिल्लीतल्या काही लोकांना महाराष्ट्रात इंटरेस्ट होता, त्यांनी त्यांच्या स्वार्थापायी कोणाचा तरी पक्ष काढला आणि तो तुमच्या हातात दिला आहे, तो तुमचा कायमस्वरूपी नाही आहे। सो हे फटाके जे तुम्ही फोडलेले आहेत हे फक्त काही क्षणासाठी आहेत, कालांतराने हा आवाज दुसरीकडेच कुठेतरी निघणार आहे। आता नव्याने मित्र होऊ घातलेले, होऊ पाहणारे अनेक जण आहेत। ते खरं तर एकाच कुटुंबाचा भाग होते, त्याच्यानंतर ते विभाजित झाले। संजय राऊत प्रचंड सकारात्मक आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याबाबत। संजय राऊतांच्या बाबतीमध्ये म्हणजे सुरुवातीला संजय राऊतांना ऐकायला मलाही कंटाळा यायचा, परंतु कालांतराने ज्यावेळेला ते जेलला गेले आणि जेलमधनं आल्याच्या नंतरही त्यांनी त्यांच्या भूमिकेत बदल केला नाही, त्यावेळेला मला त्यांच्याबद्दलचा आदर वाढला। कारण अनेक लोक जेलला जायला लागेल म्हणून पक्ष बदलले, आपली निष्ठा बदलली आहे, परंतु तो माणूस सतत एक गोष्ट लावून धरतोय की महाराष्ट्रात काहीतरी चुकीचं होतं आहे आणि आज आम्हाला उघड्या डोळ्याने ते दिसते चुकीचं होतं आहे। त्याच्यामुळे त्या बॉम्बच्या रूपात ते काम करतायत रोज, आणि मला वाटतं रोज सकाळी येणं आणि तुम्ही विविध विषय मांडणं आणि तो विषय दिवसभर चर्चेत ठेवणं, एक ह्याच्यासाठी पण एक व्यवस्था लागते आणि ते उत्तम करतात। आवाज करणं आणि त्या आवाजाची चर्चा राहणं हे काम संजय राऊत करत असतात दिवसभर। आपटीबार कोणाच्या स्वरूपात बघताय तुम्ही? कुणाला आपटायचं आहे? आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर हे दोघे मिळून कुणाला आपटतील? मला असं वाटतं की ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, महाराष्ट्राची संस्कृती ही नव्हती, आज आमदार फोडतानाही पैसे लागत आहेत आणि मतदान करतानाही पैसे लागत आहेत, ही कधी आमच्या महाराष्ट्राची संस्कृती नव्हती। ज्यांनी हे कल्चर महाराष्ट्रात आणलं आहे की आमदार फोडता येतात, पक्ष फोडता येतं, मतदार फोडता येतात, मतदार विकत घेता येतात, ह्यांना ह्या वेळेला आम्हाला आपटायचं आहे। सो सत्ताधाऱ्यांना ह्या वेळेला आम्ही त्या आपटीबारप्रमाणे आपटणार। बरं, इथे चटकदार चिवडा सुद्धा आहे आणि अनेक बाबींचं मिश्रण आहे त्यामध्ये। शिवसेनेच्या म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे असं म्हटलेले आहेत की या चिवड्यामधला जो कढीपत्ता आहे त्याला खाता येत नाही, त्याला असं बाजूला काढून ठेवलं जातं। तर त्यांना असं सुचवायचं आहे की राज ठाकरेंना सुद्धा कढीपत्त्याप्रमाणे बाजूला केलं जाईल। कढीपत्ता हा औषधी मानला जातो आपल्या आयुर्वेदामध्ये, त्यामुळे ज्यांचं पोट भरलेलं आहे पैशांनी त्यांना ते बाजूलाच काढावं असं वाटतं, पण समाजाला त्याची गरज आहे त्या आयुर्वेदिक औषधाची। आमच्याकडे कढीपत्ता विविध गोष्टींसाठी वापरला जातो। जेवणात कढीपत्ता का टाकला जातो? आता काय, नीलम गोरे मला वाटतं गृहिणीतनं बाहेर निघालेले आहेत, एखाद्या गृहिणीला कढीपत्त्याची किंमत कळते, त्याच्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या त्या कढीपत्त्याची किंमत ही संपूर्ण महाराष्ट्राला कळेल आणि शिंदे सेनेला त्या सगळ्यात जास्त कळेल। कारण मी नेहमी सांगतो, शिंदे सेना ही हा पक्ष निवडणुकांमध्ये वेगळ्या लढलेले नाही आहेत, त्यामुळे त्यांची ताकद कोणालाच माहीत नाही। येणार आहे की डुबणार आहे हे येणारी महानगरपालिका ठरवेल। राजकीय दिवाळी तर आपण बघतोच आहोत, मात्र ही एक वेगळ्या प्रकारची सामाजिक दिवाळी सुद्धा आहे आणि म्हणूनच अशाच प्रकारच्या वंचितांच्या दिवाळीला सुद्धा तुम्ही जरूर भेट द्या। आणि म्हणूनच ठाणे निवारा केंद्र या ठिकाणी मनसेचे नेते अविनाश जाधव आपली दिवाळी साजरी करतायत। कॅमेरामन सिद्धेश मनश्री पाठक, झी 24 तास।